जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 44वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करूया आणि आजच्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो यार, डोळे उघडूया. आपण जनक राजाचा, त्याला जो सिद्धांकडून एक साक्षात्कार झाला म्हणा किंवा ती जी काही भावना त्याच्यापर्यंत आली, त्याचा काल विचार करत होतो. सिद्धांचे शब्द जनक राजांनी ऐकले आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःशीच विचार केला. त्याच्या लक्षात आलं, आपण एक क्षुद्र जीव, काळ म्हणा, आकार म्हणा, या जगात आपण जे काही धरून ठेवतो ते, आपली जी काही संपत्ती असेल ती, या सगळ्याच्या दृष्टीने आपण प्रत्यक्षात तसं काहीच नाही. आणि असं असून सुद्धा कुठल्या तरी थाटात, कुठल्या तरी तोऱ्यात वावरत असतो. आणि हा विचार करून मग तो अतिशय दुःखी झाला आणि त्याने ठरवलं की आता मी या सगळ्या गोष्टींना शांत करेल, माझ्या मनाला शांत करेल. कारण मला आता खरा जो या सगळ्यांच्या मागे मला जो फिरवणार आहे, जो खरा चोर आहे की ज्यांनी माझी मनःशांती, ज्यांनी माझं सुख हिरावून घेतलं, तो चोर म्हणजे माझं मन, तेच मला सापडलं आहे. आता त्याला मी शांत करतो आणि मी स्वस्थ बसून राहतो. मी आता कुठल्याही गोष्टी करणार नाही, असा विचार जनक राजांनी केला. आणि असा विचार करून तो आपला ध्यानस्थ झाला. आता इथून पुढे आपण त्याच्या बाबतीत काय काय घडलं, त्यांनी पुन्हा कसा विचार केला, तेही आज बघूया. पुन्हा आज हे सत्र थोडंफार ध्यानात जाईल, थोडंफार याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग आपली चर्चा काही प्रश्नोत्तरं असतील ते. सहज डोक्यात विचार आला की नुसतं तेच ते असं वाटायला नको. म्हणजे कारण हे सगळे पुन्हा मन मी असाच विषय चाललेला आहे. अनेक उदाहरणं असतात, पण मूळ योग वासिष्ठाचं स्वरूप तेच आहे. हे आपल्यावरती संस्कार करण्यासाठी वारंवार हे ह्या गोष्टी सगळ्या आवश्यक आहेत. या असल्या भ्रमात कधीही कोणीही राहू नये की चला ऐकले काही सत्र आणि आता मला थोडक्यात कळलं काय आहे ते. आणि थोडक्यात कळलं म्हणजे काय, सगळं जग म्हणजे भ्रम आहे, ही सगळी उत्पत्ती खोटी आहे, सगळं काही मनाचंच कारण आहे, मनाला शांत केलं, मनावरती विजय मिळवला म्हणजे सगळं मिळवलं, असं इतकं सोपं आहे. मग कशाला पुन्हा पुन्हा हे सगळे ऐकायचे. असे जर मनात कधी विचार येत असतील तर जरा त्यापासून सावध राहा. कारण कुठल्याही चांगल्या कार्यात अडथळा आणायचं काम आपलं मनच करणार आहे. मन आपला सगळ्यात मोठा शत्रू पण आहे आणि मित्र पण आहे. तर हे मन आपल्याला असंच हातोहात फसवतं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या लक्षात न येता आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातं आणि नंतर लक्षात येतं की अरे आपण फसलो. तर हे सत्र ऐकण्याच्या बाबतीत असू द्या, पुस्तक वाचण्याच्या बाबतीत असू द्या, इन जनरल कुठलंही ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत असू द्या, असं फसण्याची आवश्यकता नाही.
स्वतःला जेव्हा असं वेळ येईल, आपलं मन म्हणायला लागेल, तेव्हा एका बाबतीत निश्चितपणे जागृत करा, की हे केवळ आपले जे काही जुने संस्कार आहेत, की जिथे आपण स्वतःला म्हणजे या शरीराला मी समजतो, या शरीराला आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व समजतो, जो अहम समजतो, हे अनेक जन्मांचे असलेले संस्कार तोडण्याचं कार्य ह्या योग वासिष्ठमधून होत असतं. आता ही इतकी मजबूत भिंत, मी पूर्वीही या सगळ्या आपल्या इम्प्रेशन्सला, संस्कारांना भिंतीची उपमा दिलेली आहे. ही एवढी मजबूत भिंत, हे एवढे जुने अनेक जन्मांचे असलेले संस्कार, हे काही सत्र ऐकले, काही एपिसोड्स ऐकले, थोडंसं पुस्तक वाचलं की झालं आणि साक्षात्कार होईल असं होणार नाही. त्याला सतत सतत नियमितपणे प्रयत्न करत राहावं लागेल. त्याच्यावर चिंतन मनन सुद्धा व्हायला हवं. जेव्हा हे होईल तेव्हाच आपण याच्यातून सुटू शकतो. याच्या मागे एक कारण हेही आहे की जसं मी म्हटलं, पहिलं कारण की ही पूर्वीपासूनचे अनेक जन्मांपासूनचे असलेले संस्कार, हे इम्प्रेशन्स, ते इतके दृढ आहेत, इतके पक्के आहेत की ते सहजासहजी सुटणार नाहीत. परंतु त्याच्या मागे आणखी एक दुसरंही कारण आहे की इथे हे ऐकलं आणि आपलं जग थांबलं अशातला प्रकार नाहीये. आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि जग आणखी हे संस्कार पुन्हा पुन्हा निर्माण करतं. आपण कितीही काहीही ज्ञान घेतलं तरी या सत्रातून बाहेर गेल्यानंतर, ध्यानातून बाहेर गेल्यानंतर जगाकडे बघायचं आहे आणि जग व्यवस्थित आपल्याला आपली जागा दाखवून देण्यासाठी तिथे अगदी आसुसलेलं असतं. आपण छानपैकी ध्यान करावं असं वाटावं, वा आम्ही कुठल्या स्टेटला पोहोचलो आहे, आणि इथून बाहेर गेलो की काही ना काही इकडून तिकडून येतं आणि मग सांगतं की अजून पोहोचायचे आहेत, अजून आपली मनाची अवस्था तिथे जायची आहे. तर त्यामुळे हे सत्र सुटू देऊ नका आणि हे वाचनही सुटू देऊ नका. ॲडिशनली कधी शक्य झालंच तर थोडेसे इकडचे तिकडचे विषय जे याच्याशी संबंधित आहेत परंतु डायरेक्टली योग वासिष्ठमध्ये आले नाहीत, असेही विषय आपण कधी चर्चेला घेऊया. आज आता जनक राजांनी पुढे काय विचार केला तो आपण बघू. जनक राजा त्यांनी आपलं ध्यान सुरू ठेवलं आणि ध्यान सुरू ठेवताना त्याच्यानंतर तो रात्रभर तसाच बसून होता. आणि ह्या ध्यानात रात्रभर बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा प्रतिहारी, त्याचा संरक्षक तो आला आणि त्यांनी मग त्याला, राजाला जागेवरून हाणण्यासाठी प्रयत्न केला की आता तुम्ही उठा महाराज आणि आपल्या रोजच्या कार्याला, राजसभेला, आपले जे काही रोजचे कर्तव्य आहेत त्यांना सुरुवात करा. तर सुरुवातीला ते शब्द या जनक राजाला ऐकू आले, पण नंतर त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांनी काय काय विचार केला तो सगळा विचार आपण बघूया. थोडक्यामध्ये त्यांनी असं विचार केला की मला जाऊन तरी काय करायचं आहे, कशाला हे सगळे उद्योग करायचे, म्हणून तो स्वस्थ बसून राहिला. त्याच्यानंतर पुन्हा त्या प्रतिहारीने राजाला हाक मारली, पण आता राजाला ते अस्पष्ट ऐकू यायला लागलं. तो आपल्याच मनात आणि आपल्याच विचारात होता. तर त्यांनी काय केलं, त्याचे विचार कुठले होते ते आता आपण पुन्हा स्वतः आपल्या आतमध्ये जाऊन अनुभवू. आपण काल स्वतःशी हा विचार केला होता की माझ्या बाबतीत जनक राजाच्या ऐवजी मी आहे, तर माझ्या बाबतीत जे जे होईल ते तेच विचार मी स्वतः काल व्यक्त केले होते, तेच विचार पुढे आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. कालच्या जनक राजाच्या स्थितीमध्ये सगळं काही सोडून आता खरं सुख हे आपल्या स्वतःमध्ये आहे, आणखी काही कशाला करायची गरज नाही, असा विचार करून आपण आपल्या आतमध्ये स्वस्थ बसलो होतो. आता इथून पुढे काय करायला हवं तोही विचार आपण आज करूया. त्यासाठी सगळ्यांनी पुन्हा डोळे मिटून शांत बसूया. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवूया. लक्षात घ्या, आपला श्वास आपला खरा मित्र. त्याच्यावर फक्त लक्ष ठेवलं तरी आपोआप आपलं मन, शरीर स्थिर आणि शांत होतं. श्वास आणि मंत्र विसरू नका.
ह्या शांत अवस्थेत श्री गणेशाचं स्मरण करून आपल्या गुरूंचं स्मरण करू. हे जग म्हटलं तर सत्य, म्हटलं तर असत्य. रोज अनुभव येतो म्हणून सत्य. पण स्वप्नातलाही अनुभव असतो म्हणून असत्य. सत्य असो व असत्य, ह्या जगाला बघणारा मी हा मी जो कोणी आहे, तो खरा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत हे जग सत्यच वाटत राहणार. ह्यातल्या सुखात दुःखात त्यांच्या मागे लागण्यात हे जीवन चालू राहील. हा जो कोणी मी आहे, त्याला आनंदी राहायचं आहे. आणि त्याच्यात एकच अडथळा, तो म्हणजे माझं मन. हे मनच सगळं काही घेऊन येतं. सारखं बाहेर धावतं. आणि काहीतरी घेऊन येतं.
पण आता हे कळलं आहे, तर ह्या मनाला विवेकाद्वारे सहज आवर घालतो. जेव्हा जेव्हा मन कुठे जायचा प्रयत्न करेल, हा माझा विवेक त्याला विचारेल, ह्यात खरंच सुख आहे का? किंवा ह्यात खरंच दुःख आहे का? अशा रीतीने हे मन मी आता पूर्ण शांत केलं आहे. आता मी स्वतःचाच अनुभव घेत आहे. आता काही करायची इच्छा नाही. मी आता स्वतःतच राहील. जो काही संसार, जो काही कारभार, जी नोकरी, व्यवसाय, जे काही असेल ते बस झालं. पुरे झालं. तेच ते, तीच ती कटकट. आता असं वाटतंय, सगळं सोडून आत्मसुखाचा अनुभव घेत बसावं. हे चंचल मन शांत झालं आहे. मी स्तब्ध आहे, निश्चल आहे. काय करायची गरज आहे? अशी कुठली वस्तू आहे की जी काही प्राप्त करायची आहे? काय मिळवण्यासाठी आयुष्याचा उरलेला काळ घालवायचा? पण काही नाही केलं तरी काय मिळणार आहे? काही केलं काय आणि काही नाही केलं काय? त्यातून तर कुठला लाभही नाही आणि नुकसानही नाही. काहीतरी करावं आणि काहीतरी प्राप्त करावं असंही नाही. पण आता काहीही न करता सुद्धा काहीच प्राप्त होणार नाही. मनाची ही अवस्था अशी आहे की जी कायम टेकणारी आहे. ती मिळाली.
काही करायचं किंवा नाही करायचं. कशानेही हे शरीर किंवा जे काही मिळेल ते सगळंच मिथ्या आहे, खोट आहे. मी आहे तोच एक रस समचित्त. त्यात मला काही मिळणार नाही किंवा काही नुकसानही होणार नाही. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्याला प्रारब्धाने जे जे व्यवहार मिळाले आहेत ते त्याने करावे. हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याने कार्य करावं. कार्य नाही केलं, एकाच ठिकाणी बसून राहिला, तर हा देह जीर्ण शीर्ण सुकून जाईल. त्यात तरी काय अर्थ आहे? प्रारब्धानुसार शरीराची हालचाल झाली, इंद्रियांनी आपले कार्य केले, तरी मी आहे तसाच आहे. माझ्यात काहीही फरक पडणार नाही. कुठल्याही कार्यात ना पुण्य मिळणार आहे ना पाप मिळणार आहे. कारण पाप पुण्यासाठी कर्म आणि त्यांचे फळ हे असावे लागतं. कर्म करणारं मन असतं, फळांची अपेक्षा करणारंही मनच असतं. आणि माझं मन तर नाहीसं झालंय. मग या शरीराने काहीही केलं तरी मला कुठलं पाप आणि पुण्य? त्यामुळे मी काही करताही नाही आणि भोगताही नाही. म्हणजे मी करूनही न करणारा आणि भोगूनही न भोगणारा असाच आहे. त्यामुळे या जीवाची गती, माझी गती काहीही हो, माझ्यासाठी इष्ट अनिष्ट असं काही नाही. पुनर्जन्म असो नसो मला काही फरक नाही.
माझं मन शांत असेल, या शरीराला ज्या शोभणाऱ्या क्रिया आहेत त्या मी निश्चित करेन. माझा उद्योग मी करेन, पण माझं मन कशातच अडकणार नाही. ह्या माझ्या मनालाही थोडा बोध करावा. हे मना, हा संसार तुला सुखकारक होणार नाही. तू ह्याच्यात अडकला, सुखाची अपेक्षा केली किंवा दुःखांबद्दल चिडचिड केली, तुला काहीही प्राप्त होणार नाही. ना सुख मिळतील ना दुःख दूर होतील. त्यामुळे तू शांत राहा. तू शांत झाला म्हणजे तुलाच सर्वोच्च आत्मसुख मिळेल. नाही तर तू जसा जसा संकल्प करशील तसा तसा तुझा पसारा वाढत जाईल. हे चित्ता, हे मना, हे जग, हे दृश्य खरं असेल किंवा खोटं असेल, त्याच्यात तू गुरफटू नकोस. त्याची चिकित्सा करत बसू नकोस. त्यात तू अडकला की उलट सुलट विचार निर्माण होतील आणि स्वतःलाच त्रास करून घेशील. स्वतःचीच शक्ती नष्ट करशील.
जे दृश्य आहे, जे दिसतं आहे त्याच्यात अडकून, किंवा जे दिसत नाही त्याचा विचार करून. स्वतःला जड करून घेऊ नकोस. या जगात अशी एकही गोष्ट नाही की जिच्यामुळे तुला पूर्णता येईल, तुला शांती मिळेल. म्हणून हे म्हणा, नियमित श्रवण, नियमित मनन, वैराग्याचा अभ्यास, ह्यांच्या योगाने ते कायम स्थिर असलेल्या, शाश्वत असलेल्या ब्रह्माचा अभ्यास कर. आपल्या चंचलतेचा नाश कर. आपल्या गुरुचं स्मरण करूया. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. ही मनाची अवस्था अशीच शांत राहा. पण शरीराचे कार्य हे अतिशय उत्साहात व्हावे. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ.
स्वतः प्रति सचेत हूँ, या वातावरणाप्रती सचेत हूँ. हळूवार आपले डोळे उघडूया. जय श्रीराम. जय गुरुदेव. असा हा जनक राजा अशा पद्धतीने विचार केल्यानंतर त्यांनी आपले सगळे व्यवहार नियमितपणे सुरू केले. अतिशय दक्ष राहून सगळा राज्यकारभार सांभाळायला लागला. आणि पूर्वीसारखं मात्र त्याची मनाची अवस्था की जिथे मी आणि माझं असला काही प्रकार त्याच्या बाबतीत राहिला नाही. त्याचं चित्त स्थिर राहिलं, मन कधी व्याकुळ झालं नाही. एखादी परिस्थिती अनुकूल आहे, प्रतिकूल आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेणं, अनुकूल असेल तर आनंदी होणं, प्रतिकूल असेल तर दुःखी होणं, असलं काही त्याच्या बाबतीत झालं नाही. आणि जे जसं येईल, जे काही व्यवहार प्राप्त असतील त्याला स्थिर बुद्धीने बघून, मनात कुठलाही संशय न ठेवता, योग्य विचार करून, चर्चा करून तो आपले निर्णय घ्यायचा. आणि तो त्या स्थितीमध्ये स्वतःची बुद्धी निर्विकार ठेवून नेहमी निर्मळ असा राहिला. सगळ्या रजोगुणापासून, तमोगुणापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं. आणि त्याच्यात ते सहजच ब्रह्मज्ञान हे झळकायला लागलं. कधी कधी असे प्रसंग येतात की कमी जास्त काहीतरी होतं, तसं त्याच्या बाबतीतही यायचं. परंतु हे सगळे केवळ एक मायेने उत्पन्न केलेले खेळ आहेत असं समजून जनक राजा स्वतःला शांत ठेवायचा. तो कशाचीही चिंता करायचा नाही. भविष्यात काय होईल किंवा भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास देणं असाही प्रकार नव्हता. नेहमी वर्तमान काळात राहणं आणि त्याच्यामुळे आपल्या आनंदाच्या स्थितीमध्ये कुठलाही फरक न पडू देणं, अशी त्याची अवस्था होती. त्यामुळे सगळ्यांनाच तो अतिशय प्रिय झाला. त्याच्या प्रजेचं त्याच्यावरती प्राणापेक्षाही जास्त प्रेम व्हायला लागलं. आणि तो पुढे एक ब्रह्मवेत्ता, तत्ववेत्ता म्हणून सगळेजण त्याला मान देऊ लागले, सगळे त्याचा सन्मान करायला लागले. हे वसिष्ठ ऋषी जनक राजाबद्दल श्रीरामांना सांगतायत की हे श्रीराम, अशा प्रकारे त्या जनक राजाने स्वतःच्याच विचारांनी, स्वतःच्याच बुद्धीने, सिद्धांकडून जो काही थोडासा उपदेश झाला त्याच्यामुळे स्वतःला ते ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं. तो आत्मविचारापर्यंत आला, कंटाळा केला नाही. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी सतत आपलं ध्यान चालू ठेवलं. हेच तूही कर. तुला जी काही फलप्राप्ती हवी आहे, म्हणजेच जी मुक्तीची आहे, आत्मज्ञानाची आहे, त्यासाठी कंटाळा न करता हे प्राप्त होईपर्यंत तू आपला विचार सुरू ठेव, प्रयत्न सुरू ठेव. असं म्हणून वसिष्ठ ऋषी श्रीरामांना पुढचा उपदेश करतात. पण तो पुढचा उपदेश आपण उद्या घेऊया. तो बुद्धीबद्दल सांगितलंय. आज जसं आपण चित्ताबद्दल विचार केला तसंच थोडंसं बुद्धीबद्दल सुद्धा वसिष्ठ ऋषी सांगतात की ती प्रज्ञा काय असते, ती कशी असायला हवी आणि तिचं संवर्धन कसं करायचं, तिला कसं जागवायचं, हा सगळा विषय पुढच्या भागामध्ये वसिष्ठ ऋषी सांगतायत. तर त्याच्यावर आपण उद्या चर्चा करूया. आजच्या पुरतं इथे थांबू.